नवरात्रीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आताच मी आले जीवदानीचं दर्शन घेऊन आणि दर्शन खूप छान झालं। सो आता मी चालले खाली, देवी आहे आमच्या बिल्डिंगच्या खाली, तर तिकडे पाया पडायला चाललोय। सो मी आता बनवते नैवेद्यासाठी प्रसाद। सो बघूया कसा बनवते अनघा प्रसाद। तर सगळ्यात पहिले घेतली कढई मस्त गरम करत ठेवली, त्याच्यात टाकला रवा मी जाडसर घेतलाय, कारण की प्रसादीसाठी जर जाडसर रवा असला तर त्याचे प्रसाद खूप छान होते। आणि मस्त गोल्डन ब्राऊन करून एका प्लेटमध्ये काढून घेतला। त्याच्यानंतर त्याच कढईत घी टाकलं आणि केळं टाकलं। आता तुम्ही म्हणाल लगेच घी मध्ये केळं कसं टाकलं, कारण प्रसाद अशी नाही बनत, म्हणजे केळं नंतर टाकतात, पण मी आधी टाकला कारण मला जास्त पिकलेला केळा मिळाला नाही, म्हणून मग मी तो आधीच घी मध्ये रोस्ट करून घेतला। त्याच्यानंतर ड्रायफ्रूट सुद्धा घी मध्ये रोस्ट केले आणि मग मस्त मी त्याच्यात रवा सुद्धा टाकला आणि रवा पण घी मध्ये मस्त रोस्ट करून घेतला। आता तुम्ही म्हणाल की एकत्र सगळं, तर हो, मी केळं हे सगळं एकत्र टाकून मस्त शिजवून घेते आणि मग एका साईडला पाणी आणि दूध गरम करत ठेवते। तर हे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत मस्त पाणी गरम झालं होतं, त्याच्यानंतर टाकलं मी पाणी। तर मी पाणी थोडं थोडं करत मी सगळं पाणी टाकून घेतलं, म्हणजे एक टोप टाकला होता, कारण पाणी रवा ऍब्झॉर्ब खूप लवकर करतो। त्याच्यानंतर मस्त मिक्स करून घेतला, त्याच्यानंतर 2 मिनिटं पुन्हा ठेवून दिलं आणि मग त्याच्यात दूध टाकलं। दूध तुम्हाला हवं तेवढं टाकू शकता, खूप जास्त पण टाकायचं नाही, तो आपोआप शिजतो, पण हो, शिजण्यासाठी पण पाणी किंवा दुधाची गरज लागते। त्याच्यानंतर मस्त मी वाफवून घेतलं, त्याच्यानंतर मी साखर टाकली आणि झाकण देऊन ठेवून दिलं। झाकण दिलं याच्यासाठी कारण मग तो साखर मेल्ट झाली की रवा खूप छान लागतो। त्याच्यानंतर मिक्स केला आणि हा झाला माझा प्रसादीचा शिरा तयार। तर ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा।